नमस्कार, मैं माउली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। बीआरएस पार्टी का प्रचार इन दिनों जोरों शोर से चल रहा है। सुबह अलग तो शाम में कुछ निराले तरीके से चल रहा है। आज शाम बेला मंडल के पीठ गांव में प्रचार चला। इस प्रचार के दौरान माजी सरपंच देवना ओलफवार, बेला मंडल अध्यक्ष बीआरएस प्रमोद रेड्डी, युवा नेता सतीश पवार ने कहा कि सिर्फ इलेक्शन के ही वक्त भाजपा और कांग्रेस जनता का हाल पूछते हैं। अभी विधायक चुनाव को 3 माह से ज्यादा वक्त हो रहा है, लेकिन जनता से जीत हासिल किए हुए नेता जनता के बीच नजर नहीं आ रहे, ऐसा लोगों से कहा। और कहा है कि काम हो गया हमारा, अब क्या करे तुम्हारा, ऐसा भाजपा पर निशाना साधा। लगे हाथ कांग्रेस पार्टी को भी कोसा गया। कहा है कि जनता के विकास के लिए जनता ने कांग्रेस को चुना है, लेकिन कांग्रेस पार्टी ने ही जनता को चूना लगा दिया है। कहा है कि 2 लाख रुपए रेवंत रेड्डी जी कहाँ हैं, और कल्याण लक्ष्मी, शादी मुबारक, रैतु बंधु, पक्का मकान, इन तीन नेताओं ने सारे वादे पीठ गांव वासियों को बताया। रैतु बंधु के आस में लोग परेशान हैं। हर रोज मैसेज का रास्ता देखते हैं। गरीब अपनी बच्चियों के शादी के लिए रकम इकट्ठा नहीं कर रहे हैं और पैसों की चिंता कर रहे हैं। कर्ज देने वाला भी कर्ज देने से कतरा रहा है, क्योंकि अब कांग्रेस सरकार है। और कहा है कि बीआरएस नेता ने इसकी जिम्मेदारी लेगा कौन। पीठगांव में घर घर जाकर प्रचार किया और बीआरएस को मजबूत करने का आह्वान किया, और कहा है कि बीआरएस मजबूत तब होगा हम पूर्व सीएम केसीआर को गिफ्ट के तौर पर एमपी की सीट गिफ्ट में देंगे। अभी ये 2 पार्टियों के नेता आएंगे, फिर से वादे करेंगे, एमपी चुनाव के बाद फिर से भूल जाएंगे, ऐसा इन 3 नेताओं ने पीठगांव वासियों से कहा। आता आपण बिनसर काय म्हणलं मागचं टीआरएसचं गव्हर्नमेंट आणि आज जे काँग्रेस गव्हर्नमेंट आहे ते मागचं याच्यात किती फरक दिसून पडतात। आता कोण सगळे शिकलेले लोक आहे, जास्त सांगायची काही आवश्यकता नाही तुम्हाला, स्वतःला समजून येत आहे। आज पहा तुम्ही कल्याण लक्ष्मी टोटली बंद केला। आपल्या केसीआर साहेबांनी जेवढे काही पैसे जमा करून ठेवले होते कल्याण लक्ष्मीसाठी, तेच थोडे एक दोघांना येत आहे। पण जसं त्यावेळेस आपल्या काळात जसं येत होतं आज तसं येता नाही। ते आपलेच पैसे आज त्यांना रेवंत रेड्डी टाकत आहे। पुन्हा रैतू बंधू बंद केला तो। रैतू बंधू 4 एकर 2 एकर 3 एकर वाल्याला पडले, तेही पुणे लोकांना नाही पडले। ऋणमाफी म्हणला 9 तारखेला बँकेत जाऊन तुम्ही 2-2 लाख उठवून घ्या म्हणला, तेही गायब झालं। पुन्हा आता नवीन चालू केला होता का 15 ऑगस्टच्या अगोदर सगळ्याला टाकतो म्हणतो। आज तुझं आपला आता रामाच्या नावावर असू द्या, हनुमानच्या नावावर असू द्या, कृष्णाच्या नावावर असू द्या, मोदी आपलं डोकं फोडून घेतं। आज आपल्याला तर शेतात गेल्याशिवाय काम केल्याशिवाय काय आपलं घर काही चालायचं नाही ना, आपण काही समोर यायचे नाही। तर आज मोदी काय करत आहे, फक्त रामाचं मंदिर त्याच्यावरच सपोर्ट मागताय, पण त्याच्यापेक्षा दुसरं काही मी हे डेव्हलपमेंट करतो, हे करतो, ते करतो, तर काहीच नाही म्हणत तो। दे रे हरी पलंगावरी म्हणलं तर आपलं काही चालायचं नाही, तो राम येऊन काही आपलं घर चालवायचं नाही राहिला। इथं राम मंदिर बांधलं तर इथं म्हणजे आजचा परिस्थिती कशी म्हणत, एक तर भारत देशातच नोकऱ्या पूर्ण खतम करून टाकत आहे। आज जे रिझर्वेशन आहे SC ST BC सगळे थोडं खतम करत येत आहेत। कुणाला नोकऱ्या आज 10 वर्षात मोदी एकही नोकरी नाही दिलं। जे काही नोकऱ्या आल्या आपल्या राष्ट्रात केसीआरने लावलेल्या नोकऱ्या झाल्या, पण बाकी भारत देशात मोदीने आणलेलं एकही नोकरी नाही आली। आज रेल्वे प्रायव्हेट केला, एअरपोर्ट प्रायव्हेट झाले, हॉस्पिटलही प्रायव्हेट होत आहे। प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेट जर झालं, समजा आपल्या गरिबाचे पोरं शिकून समोर गेल्यावर आपल्या पोराला नोकऱ्या आज दिसून जायला लागते। हेच पुन्हा आपल्याला शेती, बैल, बकऱ्या त्याच्याच मागं पाडवायचा प्रयत्न मोदी करत आहे। आज पाहिलो आपण टाकले आता रामण साहेबांच्या रागानं समजा, आपल्या गावातल्या लिडरच्या रागावर समजा, तिच्या इच्छा इथं न पडता आपण बीजेपीला वोट टाकलो आज। पण
जिंकून किती दिवस होत आहे? 3 ते 4 महिने होत आहे. पायल शंकर एक वेळा तरी आपल्या गावात येऊन का प्रॉब्लेम आहे विचारला का? एक वेळा तरी. आज तो जिंकून 3-4 महिने होत आहे, एक वेळा तरी आपल्या गावात आला का? कोणत्याही वेळात आला का तो? आज झाला जिंकला, तो त्याच्या घरी बसला, तो स्वतःचा पाहिजे, पण आपल्या